क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, धक्कादायक घटना उघडकीस। यवतमाळ जिल्ह्यात गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले। पोलिसांना आरोपी मुख्याध्यापक नागपूर येथे टीईटी परीक्षेसाठी गेल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून त्याच्या मागावर ठेवले। परीक्षा आटोपून तो यवतमाळला घरी परतताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे। या घटनेने शिक्षक पेशावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। नागरिकांमधून दोषींवर कठोरात कठोर कारवाईची मागणी होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान। काल पोलीस स्टेशन घाटंजीला पोक्सो कायदा अंतर्गत एक बलात्काराची तक्रार प्राप्त झाली। सदरची तक्रार तालुक्यातील एका शाळेतील 7व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींकडून प्राप्त झाली आणि सदरची तक्रार प्राप्त होताच आम्ही या तक्रारीमधील जो आरोपी आहे मुख्याध्यापक त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।